शिवाजीनगर खून प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रभात कुमार आणि अनंत शिंदे यांनी दिली। आपला गाडा काढण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संशयावरून मावस भावांनीच माऊली शिंदे याचा काल रात्री कोयत्याने वार करून आणि गोळ्या घालून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। श्रीनाथ उर्फ शेरू विलास परदेशी, अमोल संभाजी परदेशी, अमोल गजानन बोधडे, रणजित विलास परदेशी, गणेश संभाजी परदेशी, अमोल जगन्नाथ मोरे, संभाजी दशरथ परदेशी आणि लौकिक संभाजी परदेशी अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्यापैकी शेरू परदेशी याच्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासह 10 गुन्हे दाखल आहेत। रणजित परदेशी आणि अमोल परदेशी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे दाखल आहेत। गणेश परदेशी याच्यावरही खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यासह 8 गुन्हे आहेत। खून झालेल्या माऊली शिंदे याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे दाखल होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रभात कुमार आणि अनंत शिंदे यांनी दिली। माऊली हा आपला काटा काढण्याच्या बेत आखत असल्याचा संशय शेरूला होता, त्यामुळे परदेशी बंधूंनी माऊलीवर वॉच ठेवला होता। काल तो आपल्या काकांना भेटण्यासाठी शिवाजीनगर गावठाणात आला होता। त्यावेळी शेरू आणि इतरांनी त्याला गाठून कोयत्याने वार करून गोळ्या झाडून खून केला। हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या झाडल्या असून त्यापैकी 3 गोळ्या माऊलीला लागल्या। एका गोळीचे शिसे घटनास्थळी सापडले। या गोळ्या 7.65 mm च्या पिस्तूलमधून झाडण्यात आल्या आहेत। माऊलीच्या डोक्यावर, कानावर आणि पाठीवर हल्लेखोरांनी वार केले होते। या सर्वांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही के कदम यांच्यासमोर हजर करण्यात आले। आरोपींनी वापरलेले कोयते, पिस्तूल हस्तगत करायचे आहे। आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करायचा असल्याचे सहाय्यक सरकारी वकील विनायक मुसळे यांनी सांगितले। न्यायालयाने सर्वांना 4 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली।